नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रोग्राम्स पाहणार आहोत, जे डेटा स्ट्रक्चर शिकत असताना तुम्हाला उपयोगाला येणार आहेत. ओके, आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त मी इम्पॉर्टंट कन्सेप्टच तेवढ्या घेणार आहे, जे तुम्हाला सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये उपयोगाला येणार आहेत. त्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत हॅलो वर्ल्ड पासून, कारण का हॅलो वर्ल्ड नावाचा जो काय प्रोग्राम आहे तो तुम्ही ईच अँड एव्हरी लँग्वेज मध्ये पहिल्यांदा लिहिताच. ओके, नंतर आपण बघणार आहोत बेसिक इनपुट आउटपुट ऑपरेशन्स युजिंग प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. नंतर फॉर लूप आपण पाहणार आहोत. नंतर आपण व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप सुद्धा पाहणार आहोत, कारण हे लूप आपण सेकंड चॅप्टर मध्ये जेव्हा आपल्याला ॲरे वरती ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तेव्हा आपण तिथं लूपिंग कन्सेप्टचा यूज करतो. नंतर आपण ॲरेचं डिक्लेरेशन कसं केलं जातं, इनिशियलायझेशन ॲरेला कसं केलं जातं आणि ॲरेचे एलिमेंट्स कसे ॲक्सेस केले जातात ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नंतर ॲरे ट्रॅव्हर्सल हे एक ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये आपण ईच आणि एव्हरी एलिमेंट ॲरेचा ॲक्सेस करतो. नंतर आपण पाहणार आहोत लिनियर सर्च आणि नंतर आपण सम आणि ॲव्हरेज कशी कॅल्क्युलेट केली जाते ॲरेच्या एलिमेंटची ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा. ओके, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रोग्राम्सला सुरुवात करूया. स्टार्टिंगला आपण दोन हेडर फाईल घेतो. पहिले असते stdio.h, नंतर असते conio.h, राईट. या दोन हेडर्स फाईल आपण स्टार्टिंगला लिहितोच. ओके, एक मिनिट, मी पूर्ण प्रोग्राम टाईप करून घेतो हॅलो वर्ल्डचा. नंतर आपण प्रत्येक लाईन आपण का ह्याच्यामध्ये लिहिलेली आहे ते आपण जाणून घेऊया. ओके, हॅलो वर्ल्ड हा आपला एक बेसिक प्रोग्राम आहे जो आपण प्रत्येक लँग्वेज मध्ये लिहितो. ओके, तर बघा stdio.h हेडर फाईल आपण का लिहितो, कारण stdio.h हेडर फाईल एक प्रकारचा बॉक्स आहे. ओके, इमॅजिन करा stdio.h हेडर फाईल एक प्रकारचा बॉक्स आहे. एक मिनिट, बॉक्स पण मी काढतो. सपोज करा हा आपला stdio.h हेडर फाईल आहे. तर ही stdio.h हेडर फाईल वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स स्टोअर करते. ह्यामध्ये आपण यूज करणार प्रिंटएफ फंक्शन आणि स्कॅनएफ फंक्शन त्यामध्ये स्टोअर असतं. म्हणून आपण या हेडर फाईलला इन्क्लूड करून घेतो आपल्या प्रोग्राममध्ये. हे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे नावाचे जे काही फंक्शन आहेत ते आपल्या stdio हेडर फाईलमध्ये स्टोअर असतात. आणि जर मला माझ्या प्रोग्राममध्ये हे दोन फंक्शनचा यूज करायचा असेल, या दोन फंक्शनचा यूज करायचा असेल, तेव्हा आणि तेव्हाच मी stdio.h या हेडर फाईलला इन्क्लूड करतो माझ्या प्रोग्राममध्ये. ओके, हे तर तुम्हाला समजलं असेल की प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन आपण लिहितो खरं, पण ते लिहित असताना आपल्याला स्टार्टिंगला त्याची हेडर फाईल पहिल्यांदा इन्क्लूड करून घ्यावी लागते. कारण जेव्हा मला ह्या प्रिंटएफ आणि स्कॅनएफचा यूज करायचा आहे म्हणूनच मी तेव्हा काय करणार आहे, हेडर फाईलला पहिल्यांदा इन्क्लूड करून घेणार आहे, जेणेकरून मला त्यातले हे जे काही फंक्शन आहेत प्रीडिफाईन फंक्शन ते यूज करता येतील. ओके, तसंच अजून एक हेडर फाईल आहे conio.h. आता conio.h हेडर फाईल आपण का घेतो, कारण त्यामधलं क्लिअर स्क्रीन आणि गेट ch नावाचे जे काही फंक्शन आहे ना ते आपल्याला यूज करायचं असतं. हेडर फाईल म्हणजे काय आहे, एक प्रकारचा बॉक्स आहे जो आधीच कोड करून ठेवलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आहेत. ते फंक्शन आपण ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी यूज करू शकतो. तर त्यामधलं क्लिअर स्क्रीन आणि गेट ch नावाचे जे काही फंक्शन आहे ना ते conio.h हेडर फाईलमध्ये स्टोअर असतं. आणि जर मला क्लिअर स्क्रीन आणि गेट ch जर मला यूज करायचं असेल तेव्हा आणि तेव्हाच मी conio.h हेडर फाईलला इन्क्लूड करून घेतो. नंतर आपण मेन नावाचं एक फंक्शन लिहितो. त्याचं काम काय आहे माहिती आहे का, या प्रिंटएफ मधलं फक्त जे काय हॅलो वर्ल्ड आहे ना ते आउटपुटला पाठवणं. हे जे काय void main नावाचं एक फंक्शन आहे जे मी डिक्लेअर केलेलं आहे. प्रत्येक फंक्शनचं वेगवेगळं काम असतं. प्रत्येक फंक्शनचं वेगवेगळं काम असतं. सपोज इथं वर void add नावाचं एक फंक्शन लिहिलं तर तुम्ही इथं बघूनच सांगू शकता की हे एक ॲडिशन नावाचं एक फंक्शन आहे. ह्याच्यामध्ये मी फक्त ॲडिशन परफॉर्म करणार आहे.
तसंच प्रत्येक फंक्शनचं वेगवेगळं काम असतं. तसंच आपण काय केलं, एक मेन नावाचं एक फंक्शन डिक्लेअर करून घेतलं आणि त्याचा रिटर्न टाइप आपण void लिहिला. आता void आपण रिटर्न टाइप का लिहिला? voidचा अर्थ असतो फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. जेव्हा आपला कंपायलर void main पाशी येतो, त्यानंतर ना तो आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो, तेव्हा लाईन बाय लाईन तो काय करतो, आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन करतो आणि प्रोग्रामचं एक्झिक्युशन झाल्यानंतर ना तो लास्टला काही घेऊन जात नाही, कारण आपण काही रिटर्न केलंच नसतं. सपोज मी इथं रिटर्न 1 केलं असेल, म्हणजे आपला कंपायलर शेवटी जाताना 1 ही व्हॅल्यू घेऊन जाणार आहे. तेव्हा मी काय करणार आहे, तर रिटर्न टाइप चेंज करणार आहे. जर मी रिटर्न टाइप हाय असाच ठेवला तर ह्याच्यामध्ये एरर येऊ शकतो. ओके. रिटर्न टाइप जर मी void ठेवला तर फंक्शन आपला जो काही फंक्शन आहे तो जी काय रिटर्न व्हॅल्यू करतोय ती इंटिजर आहे, राईट. तो रिटर्न व्हॅल्यू करतोय आणि त्याचा मी रिटर्न टाइप काय लिहिलेला आहे, void लिहिलेला आहे. मग हे काय आहे, चुकीचं आहे, राईट. म्हणून मी इथं काय करणार आहे, त्याचा रिटर्न टाइप बदलून इंट करणार आहे. ओके. जेव्हा मी इंट हा रिटर्न टाइप करेन तेव्हा आपलं फंक्शन कोणती तरी व्हॅल्यू रिटर्न करणार आहे हे आपल्याला माहीत असतं. बरोबर आहे. इंट हा जर रिटर्न टाइप असेल तर आपलं फंक्शन नक्कीच कोणती ना कोणती तरी व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके. तुम्हाला हे तर समजलं असेल की आपण मेन फंक्शन लिहिलेलं आहे. मेन फंक्शनच्या आतमध्ये आपण जे काय आपण कोडिंग आहे ते करतो. ओके. आता आपल्या सी लँग्वेजचं कोडिंग असतं ना, ते फंक्शन वाईज असतं. आपण फंक्शनच्या आतमध्येच कोड लिहितो. फंक्शनच्या बाहेर आपण कोड कधीच लिहित नाही. ओके. जे काही कोडिंग असतं ते फंक्शनच्या आतच होत असतं. कारण का? ते आपल्या प्रोग्रामला एक प्रॉपर स्ट्रक्चर देतं. प्रत्येक फंक्शनचं जर वेगवेगळं काम असेल तर हे प्रॉपर स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. ओके. तसं इथं void main नावाचं एक फंक्शन आहे जे कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये. म्हणून तिथं आपण त्याचं रिटर्न टाइप void लिहिलेलं आहे. राईट. ओके. तुम्हाला वाटतंय तुम्हाला stdio.h हेडर फाईल का घेतली असेल हे समजले. conio.h हेडर फाईल आपण का घेतलेली आहे हे पण समजलं असेल. नंतर ना void main फंक्शन समजलं असेल, राईट. इथं मेनच्या जागी तुम्ही काहीही नाव देऊ शकता. मी इथं असंच मेन दिलेलं आहे, राईट. नंतर ना क्लिअर स्क्रीन आणि गेट ch, राईट. क्लिअर स्क्रीन आणि गेट ch. आता क्लिअर स्क्रीनचं काय काम असतं, आपलं आधीचं आलेलं आउटपुट पुसणे, एवढंच क्लिअर स्क्रीनचं काम असतं. नंतर ना गेट चं काय काम असतं, आउटपुट विंडो डिस्प्ले करणे. ओके. क्लिअर स्क्रीनचं काय काम असतं, आपलं आधीचं आलेलं आउटपुट इरेज करणे म्हणजे पुसणे. गेट चं काय काम असतं, आपली आउटपुट विंडो डिस्प्ले करणे. ओके. या दोन फंक्शनचं तुम्हाला काम समजलं असेल. प्रिंटएफ, आता प्रिंटएफचं नावावरूनच आपल्याला समजतं ना, प्रिंटएफचं काय काम असतं, त्याच्या डबल कोटेशनमध्ये आपण जे काय लिहिलेलं आहे ते आउटपुटला पाठवणे, एवढंच काम असतं प्रिंटएफचं. ओके. तर हा झाला आपला हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. हॅलो वर्ल्ड प्रोग्राम प्रत्येक लँग्वेजमध्ये असतो, एकदम सिम्पल प्रोग्राम आहे. ओके. आणि जर तुम्हाला हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम समजला तर तुम्हाला बाकीचे प्रोग्राम पण समजण्यासाठी काही वेळ लागत नाही, पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागतं प्रत्येक प्रोग्राम समजण्यासाठी, राईट. ओके. हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल मे बी. नंतर ना आपण आता घेऊया आपला, एक मिनिट. हॅलो वर्ल्डचं झाल्यानंतर ना आपलं प्रिंटएफ आणि स्कॅनएप मी तुम्हाला सांगतो. ओके. स्कॅनएपचा एक प्रोग्राम घेऊया आपण. प्रिंटएफचं तर वर्किंग बघितलंय. प्रिंटएफ आपण का लिहितो, आउटपुटला मेसेज डिस्प्ले करण्यासाठी, राईट. conio.h. नंतर ना void main, त्या खाली क्लिअर स्क्रीन आणि गेट ch. ओके. आता आता पहा, आपण काय करूया माहिती आहे का, इंट ए नावाचा आपण एक व्हेरिएबल घेऊया आणि फक्त आपण काय करायचं, त्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रिंटएफच्या सहाय्यानं काय म्हणायचं आहे, एंटर एनी नंबर. ओके. एंटर एनी नंबर. नंतर ना स्कॅनएफचा यूज करून तो जो काही एंटर केलेला नंबर आहे तो आपण एन वरती स्टोअर केला. नंतर ना आपण तोच नंबर युजरला डिस्प्ले करूया. नंबर, एंटर्ड नंबर म्हणूया,
ओके, एंटर्ड नंबर इज, आता पर्सेंटेज लिहूया आणि एन करूया. ओके, आता बघा आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्टार्टिंगला आपण इंटायर डेटा टाईपचा यूज करून ए हा व्हेरिएबल बनवला. ओके, इंटायर डेटा टाईपचा यूज करून ए हा व्हेरिएबल आपण बनवला. नंतर ना आपण प्रिंटफच्या सहाय्याने काय केलं, आउटपुट मेसेज एक डिस्प्ले केला. काय म्हणालो आपण, एंटर एनी नंबर. आता एंटर केलेला नंबर आपल्याला ए या, ओके सॉरी मी इथं एन घेतलंय, तर आपण ए घेऊया कारण आपण ए ला डिस्प्ले केलंय ना, म्हणून आपण इथं ए चा यूज करणार आहोत. ओके, आता स्कॅनएफचा यूज करून काय करणार आहोत आपण, प्रिंटएफचा काय यूज होता, मेसेज आउटपुटला डिस्प्ले करणे, आणि स्कॅनएफचा यूज काय आहे, जी व्हॅल्यू आपल्या युजरनं एंटर केलेली आहे ती व्हॅल्यू त्या स्पेसिफिक व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणे, एवढंच काम असते आपल्या स्कॅनएफचं. स्कॅनएफचं यूज काय असते, फक्त घेणे, आणि प्रिंटएफचा काय यूज असते, फक्त देणे. ओके, आउटपुटला मेसेज प्रिंट करून देणे हे प्रिंटएफचं काम आहे. आणि स्कॅनएफचं काय काम आहे, युजरने एंटर केलेले व्हॅल्यू त्या स्पेसिफिक व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ठेवणे, हे स्कॅनएफचं काम असते. स्कॅनएफ काय करतो, युजर कडून इनपुट घेतो. ओके, स्कॅनएफ काय करतो, युजर कडून इनपुट घेतो, आणि प्रिंटएफ काय करतो, आउटपुट मेसेजेस डिस्प्ले करतो. ओके, तर हे हा झाला एक यूज आपल्या स्कॅनएफ आणि प्रिंटएफचा. ओके, आपण हा प्रोग्राम रन करूया. सक्सेसफुली आपला हा प्रोग्राम रन झालेला आहे. ओके, तर मी 1 एंटर केलेला आहे. राईट, एंटर्ड नंबर इज 1. ओके, हे आपलं आउटपुटला आलं. आता हे तर झालं. ओके, बेसिक इनपुट आउटपुट आपण पाहिलं. आता आपण पाहूया मेन कन्सेप्ट, फॉर लूपची कन्सेप्ट. ओके, फॉर लूप कसं वर्क करतं ते आपण जाणून घेऊया. ओके, हे मी इरेज करून घेतो. आपण एक सिंपल प्रोग्राम आधी तर बोर्डवरती बघूया, नंतर ना आपण तो प्रोग्राम आपल्या एडिटरवरती बघूया. ओके, स्टार्टिंगला मी तुम्हाला आपल्या फॉर लूपचा आहे ना सिंटॅक्स सांगतो. आपल्या फॉर लूपचा सिंटॅक्स काय आहे हे मे बी तुम्हाला माहीत पण असेल म्हणा. ओके, इनिशियलायझेशन पहिल्यांदा असते, INITILAZITI इनिशियलायझेशन. मे बी मला वाटतं स्पेलिंग चुकीचं असू शकतं. ओके, INITILAZITI इनिशियलायझेशन, INITILI असते बहुतेक. हां, ओके, इनिशियलायझेशन नंतर ना कंडिशन. ओके, कंडिशन नंतर ना इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. ओके, आता तर असाच सिंटॅक्स असतो आपल्या फॉर लूपचा. फॉर लूपमध्ये स्टार्टिंगला इनिशियलायझेशन असतं, त्यानंतर ना कंडिशन असते, आणि त्यानंतर ना इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर असतो. ओके, तर बघा स्टार्टिंगला आपला जो काही कंपायलर आहे तो इनिशियलायझेशन वरती येतो. इनिशियलायझेशन मध्ये तो काय करतो, त्या व्हेरिएबलचं इनिशियलायझेशन करून घेतो. नंतर ना तो काय करतो, कंडिशन वरती जम्प करतो. कंडिशन वरती जम्प करतो, तो पाहतो की जी काही कंडिशन इथे लिहिलेली आहे ती ट्रू आहे का फॉल्स आहे. जी कंडिशन इथे लिहिलेली आहे ती ट्रू आहे का फॉल्स आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर आणि तरच तो काय करणार आहे, खाली जाणार आहे. आणि या दोन ब्रॅकेटमध्ये सपोज एक प्रिंटएफचं स्टेटमेंट लिहिलेलं असेल तर ते प्रिंटएफचं स्टेटमेंट काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. ओके, ते जे काही प्रिंटएफचं स्टेटमेंट आहे तो काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. राईट, नंतर ना इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट होणार आहे. ओके, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट होणार आहे, म्हणजे जो व्हेरिएबल आपण स्टार्टिंगला इनिशियलाइज करून घेतला होता ना त्याची व्हॅल्यू आता 1 न वाढणार आहे. ओके, 1 न त्याची व्हॅल्यू वाढणार आहे. आता 1 न व्हॅल्यू वाढल्या म्हणजे व्हॅल्यू त्याची अपडेट झालेली आहे, आणि व्हॅल्यू अपडेट झाल्या म्हणूनच आपण काय करणार आहोत, परत आणि त्याची कंडिशन चेक करणार आहोत. ओके, कंडिशन चेक केल्यानंतर ना परत आणि तो काय करणार आहे, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. राईट, ते स्टेटमेंट परत आणि एक्झिक्यूट करणार आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर ना तो परत काय करणार आहे, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करणार आहे.
आपली जी काय आयची व्हॅल्यू होती जी स्टार्टिंगला आपण इनिशियलाइज करून ठेवली होती, तो जो काय व्हेरिएबल होता त्याची व्हॅल्यू डबल एकदा होणार आहे, वाढणार आहे. ओके, ती व्हॅल्यू डबल एकदा वाढणार आहे. वाढल्यानंतर ना परत आणि कंडिशन चेक होणार आहे. कंडिशन चेक झाल्यानंतर ना परत आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे, परत आणि त्याची व्हॅल्यू वाढणार आहे, परत कंडिशन चेक होणार आहे, परत आणि एक्झिक्यूट होणार आहे. आता असं केव्हापर्यंत चालू राहणार आहे? जोपर्यंत ही जी काही कंडिशन आहे ती फॉल्स होत नाहीये तोपर्यंत आपला जो काय कंपायलर आहे तो जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट करत राहणार आहे. इनिशियलायझेशन वर आहे ना आपला कंपायलर फक्त एकदाच येतो स्टार्टिंगला, त्यानंतर ना तो इनिशियलायझेशन वरती येत नाही. आता एक एक्झाम्पल पाहूया. ओके, एक एक्झाम्पल पाहूया आपल्या ॲरेचं. राईट, ॲरे नको, हॅलो वर्ल्डचंच एक्झाम्पल पाहूया. आपण एक फॉर लूप घेऊया. त्याच्यामध्ये आपण काय करायचं माहिती आहे का, हॅलो वर्ल्ड आपण डिस्प्ले करायचं 5 वेळा. ओके, हॅलो वर्ल्ड आपल्याला 5 वेळा डिस्प्ले करायचं. printf हॅलो वर्ल्ड. ओके, तर बघा स्टार्टिंगला आपला कंपायलर कुठे येणार आहे, इथे येणार आहे. राईट, तो आय वरती 0 ही व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. ओके, इथं मी कमेंट वर पण लिहितो. ओके, आय ची व्हॅल्यू स्टार्टिंगला किती आहे, 0 आहे. 0, आता बघा आय लेस दॅन 5. आता आय लेस दॅन 5 म्हणजे किती, आय लेस दॅन 5 म्हणजे किती, 0 लेस दॅन 5 आहे का, ही कंडिशन तो पाहणार आहे. ही कंडिशन ट्रू आहे का, ऑब्विसली ही कंडिशन ट्रू आहे. 0 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यानंतर ना तो आत जाणार आहे आणि प्रिंटफ मधलं जे काय हॅलो वर्ल्ड आहे ना त्या आउटपुटला पाठवणार आहे. ओके, इथं आउटपुट पण आपण मेन्शन करूया. आउटपुट हॅलो वर्ल्ड आपला आउटपुटला गेलं. ओके, आपण मल्टी लाईन कमेंट घेऊया. ओके, जेणेकरून आपलं सारखं सारखं कमेंट यूज करावं लागणार नाहीये. नको, तसं नको करायला. ओके, हॅलो वर्ल्ड आपल्या आउटपुटला गेलं. नंतर ना आयची व्हॅल्यू 1 न वाढली, आयची व्हॅल्यू 1 न वाढली. आता वाढून किती झाली, 1 झालेली आहे. परत आणि तो काय करणार आहे, कंडिशन चेक करणार आहे. आयची व्हॅल्यू वाढलेली आहे ना, कंडिशन तर चेक करावी लागेल. म्हणून 1 लेस दॅन 5 ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. ओके, 1 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू आहे म्हणून काय करणार आहे, तो हॅलो वर्ल्ड आउटपुटला पाठवणार आहे. ओके, हॅलो वर्ल्ड आपला अजून एकदा आउटपुटला गेलं. नंतर ना आय प्लस प्लस, आय प्लस प्लस होऊन आता किती झालं, आयची व्हॅल्यू 1 न वाढली, 1 न वाढून किती झाली, 2 झाली. परत आणि काय होणार आहे, कंडिशन चेक होणार आहे. कंडिशन काय आहे आता, 2 लेस दॅन 5 ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. 2 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे म्हणून काय होणार आहे, हॅलो वर्ल्ड आउटपुटला जाणार आहे. हॅलो वर्ल्ड आपला आउटपुटला गेलं. नंतर ना आय प्लस प्लस, आता आयची व्हॅल्यू किती झालेली आहे, 3 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. 3 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू, कंडिशन ट्रू असल्यामुळे आपला कंपायलर खाली जाणार आहे आणि हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. परत आणि हॅलो वर्ल्ड आपला आउटपुटला गेलं. ओके, हॅलो वर्ल्ड परत आणि आउटपुटला गेलं. नंतर ना आय प्लस प्लस, आता आयची व्हॅल्यू किती झालेली आहे, 4. आयची व्हॅल्यू 4 झालेली आहे. आता परत आणि तो काय करणार आहे, कंडिशन चेक करणार आहे, कारण व्हॅल्यू काय झालेली आहे, अपडेट झालेली आहे. 4 लेस दॅन 5 ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. ट्रू झाल्यानंतर ना तो काय करणार आहे, प्रिंटफ मधली स्टेटमेंट काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. हॅलो वर्ल्ड परत आणि आउटपुटला गेलं. आय प्लस प्लस, आयची व्हॅल्यू आता किती झाली, 5 झाली. 5 लेस दॅन 5 कंडिशन काय झालेली आहे, फॉल्स झालेली आहे. म्हणून आपला कंपायलर आत जाणार आहे का, नाही, आत जाणार नाहीये. ओके, तर हा होता आपल्या सिंपल फॉर लूपचा प्रोग्राम. आय होप तुम्हाला फॉर लूपचं वर्किंग यामध्ये समजलेलं असेल. आपला हॅलो वर्ल्ड 5 वेळा आउटपुटला जाणार आहे. ओके, रन पण करून पाहूया. ओके, हॅलो वर्ल्ड 5 वेळा आउटपुटला गेलेलं आहे. ओके, तर आपल्याला फॉर लूपचं वर्किंग तर समजलेलं आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला तो इनिशियलायझेशन वरती येतो, नंतर ना तो कंडिशन वरती जम्प करतो आणि कंडिशन ट्रू असल्यानंतर नाच तो त्या आतील स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. नंतर ना तो काय करतो, व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतो. इन्क्रीमेंट केल्यानंतर ना परत आणि कंडिशन चेक करतो. कंडिशन चेक केल्यानंतर ना परत आणि तो काय करतो, एक्झिक्यूट
करतो फॉर लूपच्या आतील स्टेटमेंट. ओके. नंतर ना आता अजून एक प्रोग्राम आता कोणता बघूया. फॉर लूपचं तर वर्किंग आपल्याला समजलेलं आहे. आता आपण वळूया आपल्या व्हाईल लूपकडे. व्हाईल लूपमध्ये आता तुम्हाला फॉर लूप समजलेला आहे. ओके. फॉर लूप समजलं असेल तर तुम्हाला व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप पण एकदम इझिली समजतं. व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूपमध्ये काही थोडासाच फरक आहे. ओके. त्यामध्ये आपण कंडिशन व्हाईल लूपमध्ये स्टार्टिंगला लिहितो, पण आपण डू व्हाईल लूपमध्ये कंडिशन एंडला लिहितो. ओके. तर आपण व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूपचा पण सिंटॅक्स बघूया, त्यानंतर आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. ओके. प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल. तर हे मी इरेज करतो. ओके. पहिल्यांदा आपण व्हाईल लूप बघूया. राईट. आता व्हाईल मध्ये काय असतं माहिती आहे, ते कंडिशन असते आणि कंडिशन जर ट्रू झाली ना, आपलं कंपायलर आत जातो आणि ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. आता ह्याच्यामध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंट कुठं असतं, ते स्टेटमेंट लिहिल्यानंतर नाही ना, त्याच्या खाली आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट लिहितो. ओके. तर बघा, सपोज मी इथं लिहिलं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. ओके. यामध्ये काय असते, कंडिशन असते. राईट. CONDITION यामध्ये कंडिशन असते आणि कंडिशन ट्रू झाल्यानंतर ना आपला कंपायलर आत जातो आणि जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर ना तो काय करतो, त्याच्यामधली जी काही व्हॅल्यू आहे ती इन्क्रीमेंट करतो. इन्क्रीमेंट केल्यानंतर ना परत आणि कंडिशन चेक होते, परत आणि एक्झिक्युशन होतं. व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली म्हणजे अपडेट झाली. अपडेट केल्यानंतर ना परत आणि कंडिशन चेक होते, परत आणि तो काय करतो, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. ओके. तर पहा फॉर लूप, एक मिनिट. ओके. आपण आता व्हाईल लूप घेऊया. राईट. व्हाईल जोपर्यंत आय लेस दॅन 5 आहे ना, आयला इनिशियलायझेशन कुठं करूया माहिती आहे का, स्टार्टलाच करूया आयचं इनिशियलायझेशन. ओके. 0 करूया स्टार्टिंगला. ओके. 0 केलं. नंतर ना आपण काय केलं माहिती आहे का, प्रिंटफ मध्ये हॅलो वर्ल्डच लिहिलं. हॅलो वर्ल्डचाच आपण प्रोग्राम पाहूया. ओके. हॅलो वर्ल्ड. ओके. आय प्लस प्लस. आता बघा, पहिल्यांदा आयचं इनिशियलायझेशन झालेलं आहे. आय वरती आता किती व्हॅल्यू आहे, आय वरती किती व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे, आय इज इक्वल टू 0. आय वरती आता 0 व्हॅल्यू स्टोअर आहे. आता इथं कंडिशन कशी होणार आहे माहिती आहे का, स्टार्टिंगला 0 लेस दॅन 5 आहे का, 0 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. 0 ची व्हॅल्यू ही लेस दॅन आहे 5 पेक्षा. बरोबर आहे. 0 ही व्हॅल्यू 5 पेक्षा लेस दॅन आहे. आता कंडिशन काय झालेली, ट्रू झालेली आहे. कंडिशन ट्रू असल्यानंतर ना आपला कंपायलर आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर ना तो हॅलो वर्ल्ड आउटपुटला पाठवणार आहे. ओके. हॅलो वर्ल्ड त्यानं आउटपुटला पाठवलं. राईट. नंतर ना परत आणि काय होणार आहे, आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार आहे कितीनं, 1नं. राईट. इथं व्हॅल्यू इन्क्रीमेंट झालेली आहे बरं का. आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार तर किती झाली, 1 झालेली आहे. आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन 1 झाली. परत आणि तो काय करणार आहे, कंडिशन चेक करणार आहे. ओके. आता 1 लेस दॅन 5 आहे का, 1 लेस दॅन 5 कंडिशन काय झालेली, ट्रू झालेली आहे. 1 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू असल्यानंतर ना परत आणि तो काय करणार आहे, प्रिंटफ मधलं जे काही मेसेज असेल तो आउटपुटला पाठवणार आहे. आउटपुटला पाठवणार आहे. ओके. परत आणि हॅलो वर्ल्ड आपला आउटपुटला गेलं. परत आणि काय होणार आहे, त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार आहे कितीनं, 1नं. आयची व्हॅल्यू 1नं इन्क्रीमेंट झाली. आता इन्क्रीमेंट होऊन किती झालेली आहे, 2 झालेली आहे. आता परत आणि काय होणार आहे, कंडिशन चेक होणार आहे. 2 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. 2 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. ओके. 0 1. ओके. बरोबर आहे. 2 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. आता ही कंडिशन ट्रू झाल्यामुळे तू काय करणार आहे, त्यामधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. हॅलो वर्ल्ड परत आणि आउटपुटला गेलं. ओके. हॅलो वर्ल्ड परत आणि आउटपुटला गेलं. परत आय प्लस प्लस. आता आयची व्हॅल्यू किती झालेली आहे, 3 झालेली आहे. आयची व्हॅल्यू एकने इन्क्रीमेंट होऊन 3 झाली. आता कंडिशन परत आणि चेक होणार आहे. आता कंडिशन काय आहे, 3 लेस दॅन 5 ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. ओके.
आय लेस दॅन 5. आता आय वरती किती व्हॅल्यू आता स्टोअर आहे? 3 व्हॅल्यू स्टोअर आहे. म्हणजे कंडिशन काय झाली? 3 लेस दॅन 5. आता ही कंडिशन काय आहे? ट्रू आहे. म्हणून परत आणि हॅलो वर्ल्ड ह्या आउटपुटला जाणार आहे. ओके. परत आय प्लस प्लस. आता आय प्लस प्लस होऊन आयची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होऊन किती झाली आता? 4 झालेली आहे. आणि कंडिशन इथं काय होणार आहे? 4 लेस दॅन 5. आता 4 लेस दॅन 5 ही कंडिशन काय आहे? ट्रू आहे. 4 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यामुळे आपला कंपायलर आतमध्ये जाऊन हॅलो वर्ल्ड ह्या आउटपुटला पाठवणार आहे. हॅलो वर्ल्ड ह्या आउटपुटला गेलं. नंतर ना आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रिमेंट होणार आहे. 1 ने इन्क्रिमेंट होऊन आता किती झालेली आहे? 5 झालेली आहे. आता बघा 5 लेस दॅन 5 कंडिशन काय झाली आपली? फॉल्स झालेली आहे. फॉल्स कंडिशन झाल्यानंतर ना आपला कंपायलर आतमध्ये जातो का? नाही जातो. ओके. कंपायलर आतमध्ये जाणार नाहीये आणि प्रोग्राम आपला टर्मिनेट होणार आहे. किती वेळा आपल्या हॅलो वर्ल्ड आउटपुटला गेलं? 5 वेळा आउटपुटला गेलं. 1 2 3 4 5. ओके. 5 वेळा आपल्या आउटपुटला गेलेला आहे हॅलो वर्ल्ड. ओके. ओके ओके. इथं कमेंट टाकलीच नव्हती ना मी, त्यामुळे एरर आला. परत आणि रन करूया. ओके. तर 5 वेळा आपलं हॅलो वर्ल्ड आउटपुटला गेलेलं आहे. मगाशी काय एरर आलेलं माहिती आहे? कारण मी इथं कमेंट दिली नव्हती ना. डायरेक्टली मी इथं 0 लेस दॅन 5, 1 लेस दॅन 5 असं मी तुम्हाला सांगत होतो. ओके. इथं कमेंट दिली नव्हती त्यामुळे इथं एरर आलेला. बाकी काय नाहीये. ओके. क्लिअर स्क्रीन. ओके. तर आपलं व्हाईल लूप पण झालं. आता काय राहिलं? डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूपचा पहिल्यांदा सिंटॅक्स बघूया आपल्या बोर्डवरती. नंतर ना आपण काय करूया त्याचं एक छोटंसं एक एक्झाम्पल घेऊया. ओके. हा, आणि तुम्हाला जर काही कोणताही डाऊट असेल सी लँग्वेज मधील किंवा डीएसए मधील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी ट्राय करेन तुमच्या डाऊट वरती एक व्हिडिओ बनवण्याचा. ओके. तर चला डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स बघूया. डू व्हाईल लूपमध्ये कंडिशन ही शेवटी लिहिली जाते आणि कंडिशन शेवटी चेक केली जाते. पहिल्यांदा स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं, नंतरनाच त्याच्यामधली कंडिशन चेक केली जाते. ओके. त्यामधली कंडिशन चेक केली जाते. पहिल्यांदा आपला कंपायलर येणार आहे. पहिल्यांदा कंपायलर काय करणार आहे? त्यामधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. ओके. आपला कंपायलर येणार आहे. पहिल्यांदा तो काय करणार आहे? स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर ना ही स्टेटमेंट हे जी काही कंडिशन आहे, ओके सॉरी कंडिशन आहे ती चेक करणार आहे. कंडिशन जर ट्रू असेल तर परत आणि तो काय करणार आहे? ते त्यामधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. ओके. त्यामधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. परत आणि तो काय करणार आहे? कंडिशन चेक करणार आहे. सॉरी परत आणि तो काय करणार आहे? त्यामध्ये स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. परत आणि कंडिशन चेक करणार आहे. परत आणि एक्झिक्यूट करणार आहे. परत आणि कंडिशन चेक करणार आहे. ओके. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हे मी खोडतो आणि इथं आपण काय लिहूया? डू while loop. Okay, do while loop. Printf hello world. Okay. तर बघा इथे इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर लिहितो. तर बघा स्टार्टिंगला आपण इथे थांबा 1 मिनिट. तर while आहे राईट. आय लेस दॅन 5 घेऊया. ओके. इथं सेमीकोलन. आता सेमीकोलन इथं महत्वाचं आहे बरं का. कंडिशन झाल्यानंतर नाही तर सेमीकोलन द्यावं लागतं. त्याशिवाय जर तुम्ही प्रोग्राम रन केला तर तुम्हाला एरर येणार आहे आणि तो एरर सॉल्व्ह पण होणार नाहीये. ओके. ओके. तुम्ही मे बी कन्फ्यूज व्हाल की एरर का येतोय. ह्याच्यामध्ये डू व्हाईल लूप मध्येच फक्त कंडिशन लिहिल्यानंतर ना सेमीकोलन देतात. ओके. कंडिशन लिहिल्यानंतर ना सेमीकोलन देतात. ओके. तर बघा आपण पहिल्यांदा प्रोग्राम रन करूया. हॅलो वर्ल्ड आपला आउटपुटला आलेला आहे. ओके. 5 वेळा आलेला आहे. आता डू म्हणजे काय? करणे. आपण काय सांगतोय कंपायलरला? पहिल्यांदा स्टेटमेंट एक्झिक्यूट कर आणि त्याच्यानंतरनाच ही कंडिशन चेक कर. पहिल्यांदा स्टेटमेंट एक्झिक्यूट कर आणि त्यानंतरनाच कंडिशन चेक कर. ओके. तर बघा स्टार्टिंगला काय काय होणार आहे? आपला कंपायलर इथे येणार आहे. तो काय करणार आहे? यामधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. ओके. ते एक्झिक्यूट केलेलं पण आपण लिहूया. ओके.
त्याच्यानंतर तो काय करणार आहे, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. राईट, स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं. परत काय होणार आहे, आयची व्हॅल्यू एकने इन्क्रीमेंट झाली. आता एकने इन्क्रीमेंट होऊन किती झाली आता आयची व्हॅल्यू एकने इन्क्रीमेंट होऊन 1 झाली. कारण स्टार्टिंगला आयची व्हॅल्यू 0 होती. तुम्ही इथे पाहू शकता आयची व्हॅल्यू पहिल्यांदा स्टार्टिंगला 0 होती. त्यानंतर ना आय प्लस प्लस होऊन आयची व्हॅल्यू 1 झाली. आता 1 झालेली आहे म्हणून परत आणि आपण काय करणार आहे, कंडिशन इथं चेक करणार आहोत. स्टार्टिंगला इथं कंडिशन चेक करणार आहोत. स्टार्टिंगला म्हणजे एंडिंगला इथं आपण कंडिशन चेक करणार आहोत. ओके, एंडिंग म्हणायचं होतं, मी स्टार्टिंग म्हणलो, सॉरी. ओके, तर बघा आय लेस दॅन 5. आता आय लेस दॅन 5 म्हणजे काय, आयची व्हॅल्यू आता किती आहे, 1 आहे. राईट, 1 लेस दॅन 5 ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. 1 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू असल्यामुळे तू काय करणार आहे, परत आणि ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. ओके, 1 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू असल्यामुळे काय होणार आहे, यामध्ये स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. राईट, इथं हॅलो वर्ल्ड आउटपुटला गेलं. परत आणि तो काय करणार आहे, आता हे तर स्टेटमेंट तर एक्झिक्यूट केलंय. परत आणि आयची व्हॅल्यू 1 वाढली. 1 वाढून आता आयची व्हॅल्यू किती झालेली आहे, 2 झालेली आहे. परत आणि तो काय करणार आहे, कंडिशन चेक करणार आहे. आता कंडिशन काय आहे, 2 लेस दॅन 5. आता 2 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. 2 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाल्यानंतर ना परत आणि तो काय करणार आहे, स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. हॅलो वर्ल्ड परत आणि आपला आउटपुटला गेला. परत आणि आयची व्हॅल्यू 1 वाढणार आहे. 1 वाढून आता आयची व्हॅल्यू किती झालेली आहे, 3 झालेली आहे. आता परत आणि कंडिशन चेक होणार आहे. आय लेस दॅन 5 म्हणजे काय, 3 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यानंतर ना परत आणि तो काय करणार आहे, स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं आणि हॅलो वर्ल्ड आपला परत आणि आउटपुटला गेला. हॅलो वर्ल्ड परत आणि आउटपुटला गेला. परत काय होणार आहे, आयची व्हॅल्यू 1 वाढणार आहे. आयची व्हॅल्यू आता किती झाली, 4 झालेली आहे. आता परत आणि ती कंडिशन चेक होणार आहे. आता इथे कंडिशन काय असणार आहे माहिती आहे का, 4 लेस दॅन 5. ओके, 4 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यानंतर ना परत आणि तू काय करणार आहे, स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. आता हॅलो वर्ल्ड परत आणि आउटपुटला गेलो. परत काय होणार आहे, आयची व्हॅल्यू 1 वाढणार आहे. 1 वाढून किती झाले आता, 5 झालेली आहे. आणि 5 लेस दॅन 5 ही कंडिशन फॉल्स होणार आहे आणि आपला हा लूप टर्मिनेट होणार आहे. आता हॅलो वर्ल्ड किती वेळा आउटपुटला गेलं, 1 2 3 4 5, 5 वेळा आउटपुटला गेलेलं आहे. ओके, 5 वेळा आपल्या हॅलो वर्ल्ड आउटपुटला गेलं. तिन्हीच्या तिन्ही लूप मी तुम्हाला एकदम सिंपल वर्ड्स मध्ये सांगितलेलं आहे. तरी पण जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी परत आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. ओके, परत आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. ओके ओके, तर लूप्स तर संपले. आता आपल्याला काय बघायचं आहे, ॲरे बघायचा आहे. ॲरे तर खूप सिंपल आहे. ओके, आणि तुम्हाला स्टॅक आणि क्यू नावाची काही कन्सेप्ट आहे ना, ती पूर्णपणे त्या ॲरेवरती बेस्ड आहे. ओके, आता आपल्याला काय बघायचं, ॲरेचं डिक्लेरेशन कसं केलं जातं, ॲरेला इनिशियलायझेशन कसं केलं जातं, नंतर ना ॲरेचं ॲक्सेसिंग कसं केलं जातं ते बघणार आहोत. ओके, नंतर ना ॲरेचं ट्रॅव्हल सर्च, नंतर ना लिनियर सर्च आणि सम ऑफ ॲरे एलिमेंट आणि ॲव्हरेज ऑफ ॲरे एलिमेंट पण पाहणार आहोत. ओके, स्टार्टिंगला आपण काय बघूया, ॲरेचं व्हिज्युअलायझेशन बघूया की ॲरेमध्ये व्हॅल्यू जे असतात त्या कशा स्टोअर होतात. ओके, ॲरेमध्ये व्हॅल्यू कशा स्टोअर होतात, तर ॲरे म्हणजे काय, आपला एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे जे आपण पहिल्या युनिटमध्ये पाहिलेलं आहोत. ओके, मी थेअरी पार्टवरती पण एक वन शॉट व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये मी इन डिटेलमध्ये आपला पहिला युनिट कव्हर केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे, नक्की जाऊन बघा. ओके, आणि त्यामध्ये जर तुम्हाला कोणताही डाऊट आला तर तो कमेंट करा. ॲरेचं स्ट्रक्चर बनवून घेतो, 2च मिनिटं. एक मिनिट. ठीक, मी जरा या बाजूला येतो, हे पण जरा या बाजूला. ओके, समजून घ्या, एवढं काय चांगलं स्ट्रक्चर पण मी नाही काढलेलं. ओके,
तुम्हाला ॲरे समजलं ना, बास तेवढंच. ओके. तर बघा, आपला जो काही ॲरे असतो ना, तो एक प्रकारचा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, जो लिनियरली व्हॅल्यूजना स्टोअर करण्याचं काम करतो. आणि आपल्या ॲरेची इंडेक्स स्टार्ट होते 0 पासून. ओके, ॲरेची इंडेक्स 0 पासून स्टार्ट होते, परत 1, परत 2, नंतर ना तिसरा बॉक्स आहे म्हणून 3. एक प्रकारची ट्रेनच आहे. ओके, एक प्रकारची ट्रेनच आहे ज्यामध्ये कितीही डब्बे असतात. ओके, ॲरेची आपण जेवढी साईज देणार आहे ना, तेवढी त्या ट्रेनचे डब्बे असतात आपल्या ॲरेच्या ट्रेनचे. ओके, इथं 5, 5वा डब्बा, नंतर हा 6वा डब्बा, नंतर हा 7वा डब्बा आणि हा 8वा डब्बा. ओके, टोटल 8 बॉक्सेस आहेत आपल्या या ॲरेमध्ये, ज्या जे काही इच आणि एव्हरी बॉक्स आहे ना, तो 1 व्हॅल्यू होल्ड करतो. ओके, 1 व्हॅल्यू तो होल्ड करू शकतो. म्हणजे आपल्या या ॲरेमध्ये किती एलिमेंट स्टोअर होऊ शकतात? टोटल 8 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात. ओके, टोटल 8 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात. 8 नाही, सॉरी 9 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात, कारण आपल्या ॲरेची इंडेक्स 0 पासून स्टार्ट होते. म्हणजे टोटल 9 एलिमेंट यामध्ये स्टोअर होऊ शकतात. बघा, तर आता आपल्या ॲरेची इंडेक्स स्टार्ट होते 0 पासून आणि एंड होते साईज -1. साईज मी सपोज 9 दिले असेल, तर आपल्या ॲरेची इंडेक्स कुठं संपते? 8 वरती संपते. जर सपोज मी 8 दिले असते, तर ॲरेची इंडेक्स कुठं संपते? 7 वरती संपते. कारण का? ॲरेची इंडेक्स स्टार्ट होताना कुठून होते? 0 पासून होते. त्यामुळे साईज -1 वरती आपल्या ॲरेची इंडेक्स संपते. ओके, आता ह्याच्यावरती एक प्रोग्राम बघूया आणि त्या प्रोग्राममध्ये व्हॅल्यूज कशा स्टोअर होतात ते आपण इथं स्टोअर करूया. ओके, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की ॲरेमध्ये ॲक्च्युली व्हॅल्यू कशा स्टोअर होतात. ओके, त्यामध्येच ट्रॅव्हल्सर बाकीचे जे काही ऑपरेशन आहेत ना, ते त्यामध्येच होतील. बघा, इथं मी क्लिअर स्क्रीन लिहितो. ओके, स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत माहित आहे का? ए नावाचा ॲरे आपण बनवला, त्याची साईज सपोज आपण इथं 9 दिली. ओके, 9 ही साईज आपण त्याला दिलेली आहे. आणि ॲरेमध्ये मला काय करायचे आहेत? एलिमेंट इन्सर्ट करायचे आहेत बाय युजिंग फॉर लूप. कारण एवढं मी काय त्यामध्ये हे करणार नाहीये. एवढं त्यामध्ये सारखं प्रिंटफचं स्टेटमेंट लिहा, नंतर ना व्हॅल्यू एंटर करा 1 बाय 1, असं मला करायचं नाहीये. मी फॉर लूपचं तिथे यूज करणार आहे. ओके, तर बघा, पहिल्यांदा आपण काय म्हणणार माहिती आहे का? प्रिंटफचा यूज करून आपण काय म्हणणार? एंटर एंटर 9 ॲरे एलिमेंट्स. ओके, एंटर 9 ॲरे एलिमेंट्स असं म्हणणार. राईट. नंतर आपण काय करणार आहोत? फॉर लूपचा यूज करून आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन 9, आय प्लस प्लस. आता फॉर लूपचं वर्किंग तर तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर आहे? जरी समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा फॉर लूप. मी त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. मी त्यामध्ये मल्टिपल एक्झाम्पल कव्हर करेन, जेणेकरून तुम्हाला फॉर लूप नावाची कन्सेप्ट एकदम सिम्पल वर्ड्समध्ये तुम्हाला समजेल. ओके, तर मी एकच एक्झाम्पल दिलेलं आहे. मे बी तुम्हाला समजलं असेल किंवा मे नॉट तुम्हाला समजलेलं नसेल. ओके, जस्ट कमेंट करा. पहिल्यांदा आपण स्टोअर करून घेऊया एलिमेंट. तर बघा, आता स्टोअरिंग कसं होतंय ते मी तुम्हाला सांगतो, नंतर आपण हे डिस्प्ले करूया. ओके, तर आयची व्हॅल्यू आता किती आहे? 0 आहे. 0 लेस दॅन एन. आता इथं कंडिशन काय असणार आहे? 0 लेस दॅन एन. 0 लेस दॅन एन कंडिशन काय आहे? ट्रू आहे. ओके, 0 लेस दॅन एन कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाल्यानंतर आपला कंपायलर आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर ना तो ॲरे ऑफ आय. ॲरे ऑफ आय म्हणजे काय? ए नावाचा आपला ॲरे आहे, बरोबर आहे? ए नावाचा आपला ॲरे आहे. ॲरे ऑफ आय. आय म्हणजे काय त्यामध्ये डिनोट करतोय? आय त्याची इंडेक्स डिनोट करतोय. ओके, आय त्याची काय डिनोट करतोय? इंडेक्स डिनोट करतोय. आता ॲरे ऑफ आय म्हणजे ॲरेच्या आय इंडेक्सवरती तिची काय व्हॅल्यू आहे युजरने एंटर केलेली ती स्टोअर कर, असं तो सिम्पल म्हणतोय. ॲरे ऑफ आय. आता आयची व्हॅल्यू आता किती आहे? 0 आहे. आयची व्हॅल्यू आता किती आहे? 0 आहे. राईट, 0 आहे. म्हणून
0 इंडेक्सला ती पहिली व्हॅल्यू स्टोअर होणार आहे जी युजरने एंटर केलेली आहे. ओके, सपोज त्यानं पहिली व्हॅल्यू एंटर केलेली आहे 2. ओके, पहिली व्हॅल्यू एंटर केलेली आहे 2. तर 2 ही व्हॅल्यू 0 इंडेक्सला स्टोअर झालेली आहे. 2 ही व्हॅल्यू 0 इंडेक्सला स्टोअर झालेली आहे. परत आणि काय होणार आहे, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे. आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होऊन किती झाली आता? ओके, आयची व्हॅल्यू आता 1 ने इन्क्रीमेंट होऊन किती झाली? 1 झाली. आता कंडिशन काय होणार आहे? 1 लेस दॅन 9. आता 1 लेस दॅन 9 कंडिशन काय आहे? ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यानंतर ना परत आणि आपला कंपायलर आतमध्ये जाणार आहे. आता आतमध्ये गेल्यानंतर ना तो काय करणार आहे, की जी काय व्हॅल्यू आहे ती युजरकडून घेणार आहे आणि त्या अपडेटेड ॲरेच्या इंडेक्सवरती ती व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. ओके, ॲरे ऑफ आय. आता ॲरे ऑफ आय म्हणजे किती आहे आता आत्ता सध्या तरी? ॲरे ऑफ आय म्हणजे ॲरे ऑफ आत्ता किती आहे? 1 आहे. ओके, ॲरे ऑफ 1 वरती आत्ता जी काय आलेली जी काय व्हॅल्यू आहे स्कॅनएप कडून ती त्यावरती स्टोअर कर, असं सिंपल त्याचं म्हणणं आहे. ओके, ॲरेच्या 1 इंडेक्सला. ओके, ॲरेच्या 1 इंडेक्सला. आता 1 इंडेक्स कुठं आहे? इथं आहे, राईट? तर आता इथं पुढची व्हॅल्यू स्टोअर होणार आहे जी आहे, सपोज 4 ही व्हॅल्यू त्याने एंटर केलेली होती. तर 4 ही व्हॅल्यू ॲरेच्या 1 इंडेक्सला स्टोअर झालेली आहे सक्सेसफुली. नंतर ना तो काय करणार आहे, आयची काय व्हॅल्यू आहे ती 1 ने इन्क्रीमेंट करणार आहे. आता 1 ने इन्क्रीमेंट करून किती झाली आता? आयची व्हॅल्यू 2 झालेली आहे, राईट? 2 लेस दॅन 9 कंडिशन काय आहे? ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यामुळे तो परत आणि स्कॅनएफ ही जी काही स्टेटमेंट आहे ती एक्झिक्यूट करणार आहे. आता ॲरे ऑफ आय. ॲरे ऑफ आय. आय म्हणजे आयची व्हॅल्यू आता किती आहे? 2 आहे, राईट? म्हणजे ॲरेच्या सेकंड इंडेक्सला आता एंटर केलेली व्हॅल्यू स्टोअर कर, असं त्याचं म्हणणं आहे. ओके, आता सेकंड इंडेक्स तर येत आहे. सेकंड इंडेक्सवरती सपोज त्यानं 6 ही व्हॅल्यू एंटर केली, राईट? 6 ही व्हॅल्यू एंटर केली आहे म्हणून इथं 6 ही व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. ओके, 6 ही व्हॅल्यू इथं स्टोअर झाली. परत आणि तो काय करणार आहे, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करणार आहे. आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाली. परत आणि आता कंडिशन चेक करणार आहे. कंडिशन काय आहे? 3 लेस दॅन 9. आता 3 लेस दॅन 9 कंडिशन काय आहे? ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यामुळे तो परत आणि काय करणार आहे, स्कॅनएफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. आता एंटर केलेली व्हॅल्यू ॲरे ऑफ आय वरती स्टोअर कर. आता आयची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे, राईट? आयची व्हॅल्यू आता 3 आहे. म्हणून ॲरेच्या थर्ड इंडेक्सला स्कॅनएफने एंटर केलेली व्हॅल्यू म्हणजे युजरने एंटर केलेली व्हॅल्यू स्टोअर कर. आता थर्ड इंडेक्सला सपोज जर त्यानं 8 ही व्हॅल्यू स्टोअर केली असेल, ओके, 8 ही व्हॅल्यू त्यानं स्टोअर केली जी युजरने एंटर केलेली होती. परत आणि तो काय करणार आहे, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करणार आहे. 1 ने इन्क्रीमेंट केली. आता 1 ने इन्क्रीमेंट केल्यानंतर ना परत आणि तो काय करणार आहे, कंडिशन चेक करणार आहे. 4 लेस दॅन 9. आता 4 लेस दॅन 9 कंडिशन काय आहे? ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यामुळे तो परत आणि स्कॅनएफ हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. आता एंटर केलेली व्हॅल्यू ॲरे ऑफ आय वरती स्टोअर करत. आता आयची व्हॅल्यू किती आहे आता सध्या तरी? 4 आहे, राईट? आयची व्हॅल्यू आता 4 आहे. म्हणजे ॲरेच्या 4th इंडेक्सला आता स्कॅनएफमधून आलेली व्हॅल्यू स्टोअर करा, असं त्याचं म्हणणं आहे. ॲरेच्या 4th इंडेक्सला. आता 4th कुठं आहे? इथं आहे, राईट? 4th इंडेक्सला आलेली व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. सपोज एंटर केलेली व्हॅल्यू परत आणि 2 होती. ओके, परत आणि 2 होती. 4th इंडेक्सला ती व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. 1 मिनिट. ओके, तर 4th इंडेक्सला ती व्हॅल्यू स्टोअर झाली. परत आणि काय होणार आहे, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे. 1 ने इन्क्रीमेंट होऊन किती झाली? 5 झालेली आहे. परत आणि तो काय करणार आहे, कंडिशन चेक करणार आहे. 5 लेस दॅन 9 आहे का? 5 लेस दॅन 9 आहे, बरोबर आहे. 5 लेस दॅन 9 कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू असल्यानंतर तो खाली जाणार आहे आणि स्कॅनएफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. ओके, स्कॅनएफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे, राईट? ॲरे ऑफ 5 ॲरेच्या 5th इंडेक्सवरती आत्ता आलेली व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. ओके, आता युजरकडून आलेली व्हॅल्यू ॲरेच्या 5th इंडेक्सवरती ती स्टोअर होणार आहे. ओके, तर आता ही एंटर केलेली व्हॅल्यू सपोज काय झालंय, तर 1 मिनिट. सपोज त्याला 4 एंटर करायचं होतं. मी तर लिहितोच थोडक्यात. सपोज युजरला 4 एंटर करायचं होतं, तर ते 4 ही व्हॅल्यू आहे ना ती इथं 5th या इंडेक्सवरती स्टोअर झालेली
आहे. परत आणि आय ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे. 1 ने इन्क्रीमेंट होऊन आता आय ची व्हॅल्यू किती झालेली आहे? 6 झालेली आहे. आता 6 लेस दॅन 9 कंडिशन काय आहे? ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यानंतर ना तो खाली जाणार आहे आणि स्कॅनएफचा यूज करून आलेली जी काही नवीन व्हॅल्यू आहे ती ॲरेच्या आय इंडेक्सवरती स्टोअर करणार आहे. आता आयची व्हॅल्यू किती आहे? 6 म्हणजे ॲरेच्या 6 इंडेक्सवरती स्कॅनएफ मधून आलेली व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. ओके, 6 इंडेक्सवरती. ओके, तर बघा सपोज त्यानं परत आणि कोणती व्हॅल्यू एंटर केली? 6 ही व्हॅल्यू एंटर केली तर 6 इंडेक्सवरती 6 ही व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. ओके, 6 ही व्हॅल्यू 6व्या इंडेक्सवरती स्टोअर झाली. परत काय होणार आहे? आय ची व्हॅल्यू अजून एकदा इन्क्रीमेंट होणार आहे. 1 ने इन्क्रीमेंट होऊन आता किती झालेली आहे? 7 झालेली आहे. परत आणि तो काय करणार आहे? कंडिशन चेक करणार आहे. कंडिशन ट्रू असेल तर आणि तरच तो आतमध्ये जाणार आहे. 7 लेस दॅन 9 कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यामुळे तो काय केला? त्याला तो काय तिथं काय झालं? तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर ना परत आणि तो काय करणार आहे? स्कॅनएफ मधून आलेली व्हॅल्यू ॲरेच्या 7th इंडेक्सवरती स्टोअर होणार आहे. ओके, जी काय नवीन आलेली जी काय व्हॅल्यू आहे ती ॲरेच्या 7th इंडेक्सवरती स्टोअर होणार आहे. ओके, ॲरेच्या 7th इंडेक्सवरती. सपोज त्यानं परत आणि 8 ही व्हॅल्यू एंटर केलेली आहे. ओके, 8 ही व्हॅल्यू एंटर केलेली आहे ती 7th इंडेक्सवरती स्टोअर होणार आहे. आता आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाली. 1 ने इन्क्रीमेंट होऊन आता किती झालेली आहे? 8 झालेली आहे. परत आणि तो काय करणार आहे? कंडिशन चेक करणार आहे. 8 लेस दॅन 9 आहे का? म्हणजे आय लेस दॅन 9 आहे का? म्हणजे 8 लेस दॅन 9 आहे का? आहे. ट्रू आहे कंडिशन म्हणून तो आतमध्ये जाणार आहे. परत आणि तो काय करणार आहे? युजर कडून आलेली व्हॅल्यू अपडेटेड इंडेक्सवरती स्टोअर करणार आहे जी आहे 8. ॲरेच्या 8 इंडेक्सवरती जी काही नवीन आलेली व्हॅल्यू आहे ती स्टोअर करणार आहे. ओके, ती व्हॅल्यू इथं स्टोअर झाली. ओके, सपोज ती व्हॅल्यू होती 9. ओके, तर इथं आपण पाहू शकतो की आपला ॲरे फुल भरलेला आहे. परत आणि काय होणार आहे? आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाली. आयची व्हॅल्यू आता किती झाली? 9 झाली. 9 लेस दॅन 9 कंडिशन काय आहे? फॉल्स आहे. कंडिशन फॉल्स असल्यामुळे काय होणार आहे इथं? आपला कंपायलर आतमध्ये जाणार आहे का? नाही जाणार. आपला हा लूप टर्मिनेट झाला आणि आपल्या ॲरेच्या प्रत्येक इंडेक्सवरती एक व्हॅल्यू स्टोअर झाली. ओके, तर हे झालं ओव्हरऑल आपल्या ॲरेबद्दल. ओके, हे झालं आपल्या ॲरेबद्दल. ॲरेचं डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन आणि ॲरेला ॲक्सेस कसं केलं जातं? ॲक्सेस करताना काय करायचं? इथं स्कॅनएफच्या जागी फक्त प्रिंटएफ आपल्याला लिहायचं आहे आणि फक्त तिथं कसं लिहायचं आहे माहिती आहे का? इथं मी लिहूनच दाखवतो कमेंट बॉक्समध्ये. सॉरी, इथं कमेंटमध्ये लिहून दाखवतो. प्रिंटएफ, इथं आपण %d लिहिणार आहोत आणि इथं ॲरे ऑफ जे काय ॲरेचं नाव असेल ना ते लिहिणार आपण. त्याच्यामध्ये आय लिहिणार फक्त. यामध्ये काय होणार? प्रत्येक व्हॅल्यू आपण जी काय स्टोअर केलेली होती ना ती प्रत्येक व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे. ओके, ती व्हॅल्यू प्रत्येक डिस्प्ले होणार आहे. ओके, तर हे झालं. आता लिनियर सर्च. आता लिनियर सर्च पण मी तुम्हाला सांगतो, पण हे सम आणि ॲव्हरेज आहे ना ॲरेचा एकदम सिंपल प्रोग्राम आहे. हा मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. ओके, होमवर्क म्हणून हा प्रोग्राम घ्या. ओके, जेणेकरून तुम्हाला सम आणि ॲव्हरेज ऑफ ॲरे कसं काढायचं ते समजेल. ओके, तर बघा आता मी लिनियर सर्च सांगतो. लिनियर सर्च ॲक्च्युली कसं वर्क करतं आणि त्यामध्ये आपण इफ एल्स पण बघूया. इफ एल्स तुम्हाला मे बी तुम्हाला समजलं असेल, कारण मागल्या वेळेस तुम्हाला सी लँग्वेज झालं होतं ना. इफ एल्स एकदम सोपं आहे, राईट? आता हेच एक्झाम्पल घेऊया. ओके, तर बघा स्टार्टिंगला आपण 9 राहू दे. ॲरेची साईज आहे ना 5 करूया. ओके, 5 असू दे ॲरेची साईज. ॲरेमध्ये एलिमेंट एंटर केलेले आहेत आपण स्टार्टिंगलाच. ओके, प्रिंटएफचा यूज करून आपण मेसेज काय डिस्प्ले करणार आहे? एंटर एलिमेंट that you want to search. ओके, हे आपण तिथं म्हणणार आहोत आणि ती जी काही व्हॅल्यू जर एंटर केलेली असेल ते स्कॅनएफचा यूज करून आपण काय करणार आहोत? एन वरती स्टोअर करणार आहोत, राईट?
आता फॉर आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन एन आणि आय प्लस प्लस. मी ते साईज कमी करतो कारण मला एक्सप्लेन करताना जास्त टाइम लागेल ना. 5 साईज असली तर 3च साईज ठेवतो. ओके, 3च साईज ठेवतो आपल्या ॲरेची, जेणेकरून एक्सप्लेन करायला पण जास्त वेळ लागणार नाहीये. ओके, मग अशी 9 साईज होती त्यामुळे जास्त उशीर लागला तुम्हाला एक्सप्लेन करताना, पण मे बी तुम्हाला समजलं असेल जास्त वेळ एक्सप्लेन केल्यामुळे. ओके, बघा, इफ जर ॲरे ऑफ आय मधला जो काही एलिमेंट असेल ना, तो जर माझ्या एन बरोबर मॅच झाला तर इथं काय होणार आहे, आपण इथे सिम्पली आपण काय होणार आहे ब्रेक लिहितो, जेणेकरून आपलं कंपायलर बाहेरच येईल जेव्हा मॅच होईल एलिमेंट. आणि तिथं आपण काय डिस्प्ले करणार आहोत, इथं एल्स पण लिहूया, राहू दे. इथं एक काउंट व्हेरिएबल डिस्प्ले करतो. इथं काउंट राहू दे, फ्लॅग व्हेरिएबल घेऊया, त्याची व्हॅल्यू स्टार्टिंगला 0 इथे ठेवूया. जर तो एलिमेंट फाइंड झाला तर फ्लॅगची व्हॅल्यू 1 होणार आहे आणि आपला कंपायलर बाहेर येणार आहे. इथं आपण काय चेक करणार आहोत, इफ जर फ्लॅग इज इक्वल टू 1 असेल तर आपला एलिमेंट सापडलेला आहे. आपण इथे प्रिंटफ मध्ये काय लिहिणार, entered element is found असं लिहिणार आहोत. ओके, जर नाही फाइंड झाला तर प्रिंटफ मध्ये आपण काय लिहिणार आहोत, सिंपल एलिमेंट इज नॉट फाउंड. ओके, एलिमेंट इज नॉट फाउंड. बघा, ओके, स्टार्टिंगला आपण ॲरेचे एलिमेंट इन्सर्ट करून घेतले. ओके, सपोज एलिमेंट आहेत, साईज किती आहे, 3 आहे, म्हणजे 4 एलिमेंट यामध्ये मावतात. ओके, तर बघा एलिमेंट आहेत सपोज 1 2 3 4. ओके, स्टार्टिंगला आयची व्हॅल्यू आता किती आहे, 0 आहे. आयची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर आहे. तर 0 लेस दॅन एन, आता एनची व्हॅल्यू किती आहे, सॉरी इथं एन नव्हतं, इथं 3 मला डिस्प्ले करायला पाहिजे होतं. ओके, 3. आता 0 लेस दॅन 3 आहे का, 0 लेस दॅन 3 आहे. 0 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू असल्यामुळे तो आत जाणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर ना तो काय करणार आहे, ॲरे ऑफ आय म्हणजे काय, ॲरेच्या आय इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ना ती कम्पेअर होणार आहे मी एंटर केलेल्या व्हॅल्यू बरोबर. ओके, मला सपोज सर्च करायचं आहे, तर ओके, तर सर्च करायचं आहे सपोज मला 2. ओके, 2 मला सर्च करायचं आहे. 2 ही जी काही व्हॅल्यू आहे ना ती ॲरेमध्ये आहे का हे मला पाहायचं आहे. तर 0 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू आहे. 0 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू असल्यामुळे आपला कंपायलर आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर ना ॲरे ऑफ आय वरती जी व्हॅल्यू असेल ना, ती जी काही व्हॅल्यू आहे ती कम्पेअर होणार आहे आपल्या एन बरोबर. हे इज इक्वल टू ऑपरेटर आहे ना, ते कंपॅरिझनसाठी यूज केलं जातं. इथं फक्त इक्वल टू असेल ना तर ते असाइनमेंट ऑपरेटर असते. फक्त जर डबल इक्वल टू असतील तर ते कंपॅरिझनसाठी यूज केले जातात. ओके, इथं सपोज तुम्ही सिंगल इक्वल टू लिहिलं तर इथं कंपॅरिझन होणार नाहीये. ओके, इथं कंपॅरिझन होण्यासाठी मी तर डबल इक्वल टू टाकलेलं आहे. ओके, तर बघा ॲरे ऑफ आय वरती आता किती आहे, ॲरे ऑफ आय म्हणजे ॲरेच्या आय इंडेक्स वरती आता इंडेक्स किती आहे, 0, म्हणजे 0 इंडेक्स वरती कोणती व्हॅल्यू आता 1 आहे. राईट, इथं आपण पाहू शकतो 1 ही व्हॅल्यू आहे 0 इंडेक्स वरती. मग इथं काय होणार आहे, सरळ सरळ 1 इक्वल टू 2 आहे का, म्हणजे मी एंटर केलेली व्हॅल्यू 2 ही 1 च्या बरोबर आहे का, नाही. 1 आणि 2 सेम आहेत का, नाही आहेत. म्हणून काय होणार आहे, तो 1 मध्ये जाणार नाहीये. परत आणि काय होणार आहे, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे. 1 ने इन्क्रीमेंट होऊन आता किती झालेली आहे, 1 झालेली आहे. 1 लेस दॅन 3 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. राईट, 1 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू असल्यामुळे तो आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर ना ॲरे ऑफ आय, आता आयची व्हॅल्यू तर वाढलेली आहे. आयची व्हॅल्यू वाढून किती झालेली आहे, 1 झालेली आहे. आता आयची व्हॅल्यू 1 झालेली आहे. आता 1 इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे, 1 इंडेक्सला ही इंडेक्स नाहीये, ही व्हॅल्यू आहे मगाशी मी एंटर केलेली. राईट, इंडेक्स नाहीये, ही व्हॅल्यू आहे. राईट, ॲरे ऑफ आय, ॲरेच्या आय इंडेक्स वरती आता इंडेक्सची व्हॅल्यू किती आहे, 1. आता
ॲरेची जी काही इंडेक्स आहे ना ती 0 पासून स्टार्ट होते. पण इथं 0 नंतर ना 1. आता 1 ला कोणता एलिमेंट स्टोअर आहे 2, राईट. पण 2 इक्वल टू 2 आहे का? 2 इक्वल टू 2 आहे. मग काय होणार आहे, फ्लॅगची व्हॅल्यू 1 सेट होणार आहे आणि ब्रेक हे स्टेटमेंट बघितल्यानंतर ना आपला कंपायलर डायरेक्टली बाहेर येतो. डायरेक्टली तो काय होतो, बाहेर येतो. डायरेक्टली बाहेर आला. बाहेर आल्यानंतर ना फ्लॅगची व्हॅल्यू त्याला कळलं की 1 आहे. फ्लॅगची आता व्हॅल्यू किती आहे, 1. 1 इज इक्वल टू 1, कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यामुळे एलिमेंट इज फाउंड हा मेसेज आउटपुटला डिस्प्ले होणार आहे. ओके. तर हे झालं आपल्या लिनियर सर्च बद्दल. त्यामध्ये आपण लिनियरली आपल्या टार्गेटेड एलिमेंटला सर्च करतो. ओके. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या डेटा स्ट्रक्चरच्या सेकंड युनिट बरोबर. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. ओके. ज्यामध्ये मी तुमची ऑल डाऊट्स घेईन. ओके. सगळे डाऊट्स मी क्लिअर करेन. ओके.